नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आहे लक्ष्मीपूजन आणि दिवाळीचा सण आपण साजरा करतोय आणि लक्ष्मीपूजनानिमित्त आपण खास आमंत्रित केलेलं आहे श्रीयुत जयेंद्र साळगावकर यांना. जयेंद्र सर नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. महाराष्ट्रातील लोकप्रिय दिनदर्शिका म्हणजेच कालनिर्णय आणि कालनिर्णयाचा सगळा कारभार आता जयेंद्र साळगावकर साहेब सांभाळत आहेत आणि ते कालनिर्णयाचे संचालक म्हणून काम पाहत आहेत. आज सगळा आपण कालनिर्णयाचा प्रवास जाणून घेणार आहोत लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं. आणि जयेंद्र साळगावकर सर हे पेशाने व्यावसायिक म्हणजे आर्किटेक्ट म्हणून ते काम पाहतात आणि कालनिर्णयाचं देखील काम पाहतात. तर सर आपण तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आणि लक्ष्मीपूजनाच्या आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं आणि संपूर्ण कालनिर्णय परिवाराकडनं आपणास आणि प्रेक्षकांस लक्ष्मीपूजनाच्या, दिवाळीच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कालनिर्णयाविषयीचं जाणून घ्यायचं आहे. तर कालनिर्णयाचे संस्थापक ज्योतिर्भास्कर जयंत शिवराम साळगावकर म्हणजे आपले वडील, तर त्यांची ही संकल्पना आणि एवढी उत्तम संकल्पना जी एवढी लोकप्रिय झाली आणि महाराष्ट्रात, भारतात नव्हे तर जगभरात प्रसिद्ध झाली आणि कुठलंही घर आपल्याला सापडणार नाही जे कालनिर्णय शिवाय असेल. प्रत्येकाच्या भिंतीवर कालनिर्णय बसलेलं असतं. तर ते जे ही जी संकल्पना आहे त्याचा आपण थोडासा आढावा सुरुवातीला घेऊया. नमस्कार. कालनिर्णय हे सुरू झालं 1972 साली आणि 73 सालीचं कालनिर्णय हे पहिलं निघालं. 72च्या अगोदर माझे वडील ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर हे निर्णय सागर या दिनदर्शिकेसाठी भविष्य लिहायचं काम करायचे. ते काम त्यांनी बरेच वर्ष केलं आणि ते वर्षातनं एकदा असायचं म्हणून ते लिहायचे आणि मग ते त्यांना द्यायचे. हे लिहिलेलं असल्यामुळे आणि त्याच्यानंतर वडिलांचा धंदा आधीचा जो होता तो डब घ्यायला गेलेला असल्यामुळे वडील बरेच कर्जबाजारी झाले होते. तेव्हा काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करायचा या दृष्टीने त्यांच्या डोक्यात काही कल्पना सुरू होत्या आणि वडिलांना ही संकल्पना सुचली की निर्णय सागर सारखंच म्हणजे दिनदर्शिका असावी, परंतु पाठी निर्णय सागरच्या पाठी उपयुक्त मजकूर नव्हता. पाठी उपयुक्त मजकूरही राशी भविष्याबरोबरही द्यावा, विवाहास उपयुक्त दिवस द्यावेत, संकष्टीचे गावोगावचे चंद्रोदय द्यावेत आणि इतर पंचांगही द्यावं. या दृष्टीने वडिलांनी हे 72 साली कालनिर्णय सुरू केलं. 72 साली जेव्हा कालनिर्णय वडिलांनी सुरू केलं तेव्हा जी वडिलांनी कंपनी काढली होती त्या कंपनीत 1972 साली मी लहान होतो, शाळेत होतो, तरी पण माझा समावेश केला. कळलं का? आणि मला त्यांनी त्याच्यात ठेवलं आणि हे का ठेवलं ह्याचा उलगडा त्यांनी मला नंतर फार फार काळानंतर केला. जेव्हा मी आर्किटेक्ट झालो आणि आर्किटेक्ट झाल्यावर मी काही कामानिमित्त, व्यवसायानिमित्त मी म्हटलं मी माझं काही सुरू करतो. ते म्हणाले नाही तू इथे कालनिर्णयाच्या धंद्यातच हवा आहेस आणि मला काही करणार, कारण ते ज्योतिषाचार्य होते, ज्योतिर्भास्कर होते. त्यांना काही गोष्टी जाणवत होत्या, माहिती होत्या. त्या जाणवत असलेल्या गोष्टींचा विचार करूनच त्यांनी मला सांगितलं नाही तू दुसरीकडे काही करायचं नाही, तू कालनिर्णयामध्येच राहायचं आणि कालनिर्णयाचाच डोलार आहे तो पुढे सांभाळायचा आणि घरचा माणूस असणं हे कधीही उत्तम बाहेरचा माणूस असण्यापेक्षा. म्हणून त्यांनी मला तिकडे भागीदार करून घेतला. तो भागीदार मी अद्यापही आहे. मी संस्थापक भागीदार आहे असं म्हटलं तरी काही अवघड होणार नाही, जरी मी लहान असलो तरी. आणि आता तर कालनिर्णयाचं सगळं पंचांग पासून सगळं करणं हे सगळं मीच बघतो, मीच सांभाळतो. त्याच्यामुळे माझा हा वाटा फार त्या दृष्टीने मोलाचा ठरला. वडिलांनी दिलेला सल्ला आणि निर्देश फार मोलाचे ठरले असं मी मानतो. ही गणरायाचीच कृपा असावी माझ्यावर. तेव्हा त्या दृष्टीने कालनिर्णय सुरू झालं. पहिल्या वर्षी फारच 5000 प्रती छापल्या वडिलांनी कशावशा. कर्जबाजारी होते त्यानुसार तो पेपरही उधारीने घेतला. 5000 छापल्या, त्या हातोहात खपल्या गेल्या. 5000 अजून 5000 छापल्या, त्याही खपल्या गेल्या त्याच वर्षी. आणि त्याच्यानंतर अजून छापल्या, त्याही भरपूर खपल्या गेल्या. म्हणून पुढच्या वर्षी म्हणजे 74चं आम्ही जे काढलं ते पहिलीच प्रिंट ऑर्डर आम्ही 25,000ची ठेवली आणि मग उत्तरोत्तर वाढतच गेलं.
खरंच म्हणजे आपण कोकणी माणसं आहोत, तर आपला कल्पवृक्ष म्हणजे आपला कालनिर्णय आहे. म्हणजे खरंच वडिलांचे आशीर्वाद तुम्हाला लाभले आणि एक पत्रिका त्यांनी जी पाहिली आणि तुम्ही पुढे त्यांचा वसा चालवणार आहे हे त्यांना फार आधीच कळलं होतं, म्हणून त्यांनी तुम्हाला भागीदार किंवा संस्थापक होणार आहात हे जाणलं होतं. थोडं आपण मालवणविषयी बोलूया, कारण आपण कोकणातले दोघेही आहोत, मी कणकवली, तुम्ही मालवण. तर म्हणजे कोकणी माणूस हा नेहमीच कलाकार वृत्तीचा असतो आणि हरहुन्नरी असतो नक्कीच. आणि नवीन नवीन संकल्पना आणि आपल्याला जशी निसर्गाची देणगी आहे, निसर्गाची आपल्याला भरभरून देणगी आहे, तसंच एक कल्पकतेची देखील देणगी आहे. नक्कीच. तशी तुमच्या वडिलांना होती आणि वडिलांच्या मार्फत तुमच्यातही आहे. वेगवेगळे विषय आपण जर कालनिर्णयाचे पुढे घेणारच आहोत, तर कोकण आणि तुमचं नातं हे थोडंसं जाणून घ्यायचं. वडिलांचा जन्म मालवणचा आणि मला सांगायला अभिमानही वाटतो, आनंदही वाटतो की माझाही जन्म मालवणचाच. वा. कळलं का? आम्ही तिन्ही भाऊ जे आहोत ते आम्ही तिन्ही जन्माने मालवणच आहोत. आमच्या पासपोर्टवर सुद्धा जन्म ठिकाण हे जे म्हटलं जातं वा. ते मालवणच आहे आणि ह्याबद्दल आम्हाला नेहमी अभिमान वाटत आलेला आहे. हा. आणि कोकणात, सिंधुदुर्गात जास्त करून कलाकुसर असलेली मंडळी, साहित्यिक मंडळी ही फार. जयवंत दळवी सुद्धा कोकणाचे, तसेच जयंत साळवकर सुद्धा कोकणातले. आणि कोकणातले मूर्तिकार हे जे मुंबईत तुम्ही मोठ्या मोठ्या गणपतीच्या मूर्त्या बघता, त्यातले बहुतांशी मूर्तिकार, 90% मूर्तिकार तरी सिंधुदुर्गातनं कोकणातनंच आहेत. वा. आणि कोकणात कलेला फार हे आहे, वाव आहे आणि कलाकारही निर्मिले जातात कोकणात. आणि कोकणातली कल्पकता ही फार वेगळ्या तऱ्हेची आहे. कोकणात म्हणजे नारळापासून पण आणि नारळाच्या प्रत्येक ह्याच्यापासून, झावळ्यापासून काही काही वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. कलाकुसर असते. रांगोळीत तुम्ही बघाल, रांगोळीकार जे आहेत बरेच सुप्रसिद्ध, ते कोकणी आहेत, सिंधुदुर्गातले आहेत. हेही मला इथे अभिमानाने नमूद करायला वाटतं. वडिलांचं लहानपण मालवणात गेलं. वडील कलेचे उपासक होतेच आणि वडिलांनी त्या काळात एक नाटक कंपनी काढली होती आणि नाटक कंपनी काढून त्यांनी नाटकही काही निर्मिली आणि बसवली. परंतु दुर्दैवाने ती नाटकं चालली नाहीत. तेव्हा आईचे दागिने गहाण ठेवून त्यांनी ते झालेलं कर्ज होतं ते फेडलं. नंतर कालांतराने ते आईचे त्यांच्या दागिने त्यांनी सोडवले हे नाही, परंतु कलेसाठी कोकणी माणूस काही करू शकतो, कुठल्याही स्तराला जाऊ शकतो, हे याचं उदाहरण आहे. आणि वडिलांनी साप्ताहिक काढलं होतं एक ज्योती नावाचं मालवणातच. त्यामुळे लिखाण, ज्योतिषशास्त्र, कला याच्यात कोकण, सिंधुदुर्ग हे फार नावाजलेले लोक आहेत त्याच्यातनं आलेले, असं मी निश्चितच म्हणेन. आपल्याकडे दशावतार मंडळ आहे किंवा मधु दंडवते सरांनी आपली रेल्वे सुरू केली, कोकण रेल्वे, असं छान. आणि आता कोकण म्हणजे मालवण ते मुंबई हा प्रवास तुमचा थोडासा जाणून घ्यायचा आहे. नाही, मी तसा वडील मालवण ते मुंबई असं म्हणता येईल. मी मालवणला जन्मलो तरी मालवणला फक्त माझा जन्म झाला. त्याच्यानंतर माझं सगळं बालपण मुंबईतच गेलं. आमचा मधला भाऊ मालवणला राहिला होता 7वी पर्यंत, परंतु बाकी आम्ही दोन्ही भाऊ मुंबईलाच शिकलो. बालमोन विद्या मंदिर, तीही रेगेंची, ते कोकणातले. त्याच्यामुळे आमचं शिक्षण तिकडे झालं. परंतु दर मे महिन्यात सुट्टीला मालवणला जाणं हे आम्हाला आवर्जून होतं आणि आनंद असायचा मालवणला जाणं म्हणजे. कारण रेलचेल होती, मालवणला जायचं, आंबा फणस पासून सगळंच. आणि तिकडे सुद्धा माझा एक मित्रवर्ग तयार झाला होता. तिकडे सुद्धा त्या आतुरतेने माझी वाट बघायची. आणि आजही मला सांगायला आनंद होतो की मी वर्षातनं 4 वेळा कमीत कमी मालवणला जातोच. कळलं का? होळी असली की मी मालवणला जातो, हनुमान जयंतीला मालवणला जातो, माघी गणेश चतुर्थीला मालवणला जातो आणि श्रावणात एकदा मी मालवणला जातो. असा मी 4दा मालवणला जातोच. आणि वडील आमचे वारले 2013ला, परंतु 2013च्या आधी अनेक वर्ष वडिलांना प्रत्येक वेळेला मालवणला मीच घेऊन जायचो आणि त्यांच्याबरोबर मीच असायचो. त्यामुळे मालवणशी माझं जी नाळ आहे ती अधिक वेळोवेळी बळकटच होत गेली आहे आतापर्यंत. आता वडिलांचं आणि तुमच्या नात्याचं तुम्ही उलगडा थोडासा करावा, कारण बोलताना सारखं वडील 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 असं होतंय आणि ते आपसुकच होतंय. आणि त्या दृष्टीने म्हणजे वडिलांच्या तुम्ही 2013 इतका सहवास लाभला, इतकी वर्ष,
तर ते थोडं वडील मुलाचं नातं थोडं उलगडून तुम्ही सांगा. वडील मुलाचं नातं म्हणजे असं आहे की अनेक लोकांना हे माहिती नाही आहे, ते मी आता तसं नमूद करतो की वडिलांना पहिली 2 मुलगे झाले आणि तिसरी मुलगी व्हावी अच्छा. अशी वडिलांची आणि आईची फार इच्छा होती. हा. त्यानुसार वडिलांनी तिसरं अपत्य निर्मायचं ठरवलं. हा. परंतु त्यांच्या दुर्दैवाने म्हणा की त्यांना मुलगा झाला. हा. पण त्यांनी मुलगा झाला हे कोणाला न सांगता मला 3.5 वर्ष मुलीसारखेच केस वाढवून आणि फ्रॉक घालून अच्छा. ठेवला होता. हा, हा. आणि तेव्हा वडिलांच्या संपर्कात असलेले जे सगळे जण होते, हा, हा. कळलं का, मित्रमंडळीपासून व्यवसायात असलेले, हा, हा. ते सगळे जण साळगावकरांची तिसरी मुलगीच आहे, हा. मुलगा आहे, हा. कळलं की नाही, असं मानायचे नाही. अच्छा. आणि काही जण तरी त्याच्यावर पैजा लावायचे हा. ही साळगावकरांची तिसरी मुलगी नसून मुलगा आहे, वा. चल पैज पैज. हा. आणि मग ते खातरजमा करायची. अच्छा. ही गोष्ट मला नंतर कळली. हा. परंतु माझ्याकडे अद्याप त्या ते फोटो असतील. हो फोटो आहेत. फ्रॉक आणि मध्ये, हो हा. फ्रॉक मध्ये असलेले केस परकर वाढवलेले, पोत्यातले. हो असे सगळे फोटो आहेत. त्यामुळे नशिबाने मला पण मी मुलगा म्हणून पुढे नंतर हा. चांगल्यापैकी काम केलं. हो. वावरलो आणि समाजात सिद्ध झालो. हो. परंतु पहिली 3.5 वर्ष मला वडिलांनी, आणि त्यामुळे वडिलांचा माझ्यावर फार जीव, लढा. हो. हा एवढा जीव. आणि ते काही मी हट्ट केला की पुरवायचेच कुठलाही, जरी काही परिस्थितीत, काही आर्थिक परिस्थितीनंतर त्यांची काही खराब होती काही काळ, हा. परंतु मी काही मागितलं तर मला ते कमी पडू द्यायचे नाही. वा. त्यानुसार मी आर्किटेक्चरला जेव्हा ऍडमिशन घेतली तेव्हाही मला त्यांनी काही तसं कमी पडू दिलं नाही. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्र, पंचांगशास्त्र याचा मी अभ्यास केला, हा. तेव्हा सुद्धा त्यांनी मला वेळोवेळी एक आपलेपणाने एक वेगळं असं मार्गदर्शन केलं. आणि मी तर माझ्यासाठी म्हणून म्हणेन, कोणाचा विश्वास बसणार नाही कायची, हा. परंतु अद्यापही ते मला येऊन काही मार्गदर्शन करतात. वा. आणि काही सांगतात की हे चुकलं, हे बघ, हे राहून गेलं, हे बघ. त्यांचं आणि माझं अजूनही संवाद आहे. हो. जरी ते 2013 साली गेले असले, हो. 10 वर्ष झाली असली, आणि तरी तुम्ही अजून- बघत बघतच त्यांना मोठे झालात. हो, म्हणजे हो. ते संस्कार जे आहेत, म्हणजे व्यवसायातले म्हणूया किंवा एक कला उपासक म्हणून, ते संस्कार तुमच्यावर नकळत झाले. हो हो, ते संस्कार होतच राहिले. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे हे पण लोकांना कमी माहिती आहे की त्यांना फोटोग्राफीची फार आवड होती. हा. लोकसत्तेमध्ये ते असताना हा. रविवारी कॅमेरा घेऊन विद्याधर गोखले, हा. हे त्यांचे अतिशय जवळचे मित्र, आणि ते रविवारी कॅमेरा घेऊन फोटोग्राफी करत फिरायचे. अच्छा. ही फोटोग्राफीची आवड मला पण आली. आणि मला ही फोटोग्राफीची आवड आली यासाठी त्यांनी मला फार प्रोत्साहन दिलं. वा. आणि माझे फोटो कुठे कुठे प्रसिद्ध होतील यासाठी पण बघितलं. हा. सिद्धिविनायकाचा जो गाजलेला फोटो आहे हा. पहिला, तो त्यांच्यामुळेच मी काढू शकलो. वा. आणि अनेक ठिकाणी साळगावकर घराण्यात जन्माला आल्यामुळे हा. फोटोग्राफीची मला वेळोवेळी संधी प्राप्त होत राहिली. हा. त्याचप्रमाणे वडिलांचे साहित्य क्षेत्रात फार संबंध, त्यामुळे आमच्या घरी पु ल देशपांडे पासून गोविंद तळवलकर, विद्याधर गोखले, अनेक साहित्यिक, श्रीरामचंद्र, संगीतकार, ही सगळी मंडळी आमच्या घरी यायची, वा. जेवायला यायची. त्यांना सगळ्यांना आमच्या घरच्या, म्हणजे आमच्या आईच्या हातचं हा. मांसाहार आवडायचा, अच्छा. त्याच्यामुळे ते जेवायला यायची. हा. ह्या निमित्ताने जी जवळीक आणि आपले पण निर्माण झालं, हो. त्याचा मी थोडासा फायदा घेत मी त्यांचे फोटोही छान छान काढले वा. इतक्या वर्षात. हा. कळलं का, विवा शिरवाडकर यांचेही मी छान फोटो काढलेले आहेत. हा. परंतु ते वडिलांकडनं आलेली ती कला आहे, हा. हे अनेकांना माहित नाही. कारण वडील ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर हे फोटोग्राफर होते एकेकाळी, हे कोणालाच कोणाला माहित माहिती नाहीये. नाहीये. हो. आणि वडिलांकडे एक असलेला कोडॅकचा एक फार जुना कॅमेरा अच्छा. त्यांनी मला भेट दिलेला आहे. हा तू तुझ्याकडे ठेव, हा माझा पहिला कॅमेरा म्हणून. वा. ती एक ठेव म्हणून मी त्यांची आठवण म्हणून कायम माझ्याकडे मी जपून ठेवलेली आहे. वा. आणि थोडंसं आईविषयी, कारण तो वडिलांचं बोलतोय तर आई सुगरण आहात ते कळलंच, हो. पण थोडं आईचं आणि तुमचे ऋणानुबंध कसे होते? आई तिसरं अपत्य म्हणून आईचा एक जीव माझ्यावर होताच. हा. आणि शेंडेफळ. आणि शेंडेफळ. आणि आईशी मालवणीत बोलणे, हा. कळलं का, आणि आईला काही हक्कांनी पदार्थ करून मागणे, हे मला हवंय म्हणून, कळलं का, या माका वया हा. कधी करून देतस, हा. असं म्हणून सांगणे जे होतं. आणि आई आमची जी होती ती लाडू सम्राज्ञी होती. अच्छा. हा, तिने लोकसत्तेत 52 आठवडे जवळजवळ वा. लाडू याच्यावर लिहिलं आणि वा. त्याचं एक पुस्तकही काढलं. वा. तर त्यामुळे तिच्या हातचे बेसनचे लाडू खाणं, हा, हा. आणि ती एक वेगळ्या प्रकारचे लाडू करायची. बऱ्याचशा कोकणी लोकांना ते माहिती आहे, चुरमे लाडू म्हणून. हा. चुरमे लाडू म्हणजे आधी पुऱ्या करतात, हा.
नंतर काजू तळून घेतात, खोबरं तळून घेतात. हे सगळं तळून घेतलेलं चुरा करून मिश्रण करून एकत्र करून वळायचं आणि लाडू करायचे. हा फार फार कठीण आणि कठीण पदार्थ आहे. तो ती किती वय झालं तरी ती करून मला द्यायची आणि ते आवडीने मी खायचो. आता चुटपुट वाटते मला तिच्या हातचे बेसनचे लाडू, चुरमे लाडू मिळत नाहीत. परंतु आईचं, आणि मी कधीही सांगितलं आई हे करूया, हा करूया, कधी नाही म्हणायची नाही. दरवेळेला मालवणला गेलो की ती मला सांगायची, ए रे माका मुरलीधराच्या मंदिरात घेऊन जा. पण काही झालं तरी मुरलीधराचं मंदिर आपला मुलगा घेऊन जाणार आणि ती हक्काने ते सांगायची आणि मी तिला घेऊन जायचो. आता मुरलीधर मंदिर बघितलं मालवणला गेलं की ते चुटपुट वाटते की अरे आपण आईला आणायचं होते, आता होऊ शकणार नाही. तरी पण मनाने आणि अजून ती सोबतच आहे असं मी मानतो. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि कालनिर्णयाचा पुढचा प्रवास आपण उलगडून घेऊया सरांकडनं. आपण आज दिवाळी विशेष या कार्यक्रमात लक्ष्मीपूजनानिमित्त श्रीयुत जयेंद्र साळगावकर सर यांना आमंत्रित केलेलं आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज दिवाळी विशेष कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेलं आहे श्री जयेंद्र साळगावकर सर, जे कालनिर्णयाचे संचालक म्हणून काम पाहतात. सर, आता कालनिर्णयाचं थोडंसं बांधणी जी आहे म्हणजे त्याच्यामध्ये रोजचं पंचांग असतं, रोजचं राशी भविष्य असतं. तसंच पान उलटलं की त्याच्यामध्ये म्हणजे दिनदर्शिका तर आहेच, पण पान उलटल्यानंतर विविध खाद्य संस्कृती आपण पाहू शकतो किंवा लग्नाचे, मगाशी तुम्ही म्हणाला तसे विवाहाचे मुहूर्त त्याच्यामध्ये नमूद असतात. तर हे सगळं, ह्याची संकल्पना जशी वडिलांची होती, तर आता त्याच्यामध्ये तुम्ही काय नाविन्य आणण्याचा प्रयत्न केलेला आहे? आता त्याच्यामध्ये असं आहे की वेगवेगळे विषय समाजाला जे आवश्यक आहेत त्यानुसार अर्थविषयक म्हणा किंवा आरोग्यविषयक म्हणा, स्वास्थ्यविषयक म्हणा, असे लेख घेऊन आम्ही आम्ही देत असतो. रेसिपीचं सुद्धा आता माझी पुतणी जी आहे शक्ती साळगावकर, ती स्पर्धा घेत असते आणि त्याप्रमाणे आम्ही त्यातनं निवड करतो. आणि आता नुकताच त्याचा पारितोषिक वितरण समारंभ साजरा झाला. तर त्याच्यातनं आम्ही रेसिपी निवडतो आणि त्या देतो. ज्या म्हणजे लोकांचा सहभाग असेल या दृष्टीने आम्ही बघतो आणि लोकांना जे हवंय ते कसं देता येईल जास्तीत जास्त हे बघतो. नुसतंच मी पुढची बाजू आहे, पंचांग आहे, तिथी आहे, नक्षत्र आहे, सगळं आहे, शुभ दिवस वगैरे आहे, पण पाठची बाजूची सुद्धा उपयुक्तता जास्तीत जास्त कशी होईल हे बघण्याकडे आमचा सातत्याने कल असतो आणि तो आम्ही व्यवस्थित राखत आलेलो आहोत, हे मला सांगायला आनंद होतो. आणि मगाशी जसं म्हणालात तुम्ही की तुमच्या घरी सगळी मंडळी यायची, साहित्यिक मंडळी यायची, संगीत विश्वातली मंडळी यायची, जसं की विवा शिरवाडकर आले होते, पु ल देशपांडे, दुर्गा भागवत, जयवंत दळवी, व्यंकटेश माडगुळकर, शांता शेळके, म्हणजे बरीच मोठी लिस्ट आहे. पप्पू काळे, सचिन तेंडुलकर, आताच्या माधुरी दीक्षित, सुनील गावस्कर, ह्या सगळ्या मंडळींनी कालनिर्णयमध्ये लिहिलेला आहे, आवर्जून लिहिलेला आहे. तर तो म्हणजे त्यांचा परिचय आणि त्यांचा जो लेख संग्रह होता तो तुम्ही कसा काय साध्य केलात आणि कसं ते योग जुळून आला? खरं म्हणजे ह्याच्यात मी देवाचे आभार मानेन. कालनिर्णयाचं नाव एवढं मोठं असल्यामुळे हे पंडितजींकडे गेलो काय म्हणा किंवा माधुरी दीक्षितकडे गेलो किंवा आणि सचिन तेंडुलकरकडे गेलो, त्यांनी कुठलेही आढावेढा न घेता हो कालनिर्णयाला आम्ही लेख देऊ ना म्हटलं आणि त्यानुसार त्यांनी लेख दिले. माधुरी दीक्षितकडे मी लेख घेऊन गेलो तेव्हा मी तिला सांगितलं की मी तुझा लेख हवाय म्हणून. ती देईन म्हणाली, पण ती म्हणाली मराठीत मला तसं लिहिता येणार नाही. तर मी म्हणालो मी तुला प्रश्न विचारतो, तू उत्तर दे, मी तो लेख तयार करतो आणि तुला दाखवतो. त्याप्रमाणे लेख तयार करून तिला दाखवल्यावर तिने लगेच त्याला अनुमती दिली. आणि तसंच सचिन तेंडुलकर यांचं झालं. सचिन तेंडुलकरची सुद्धा जेव्हा मी भेटलो त्यांना, तर त्यांना सांगितलं की असं कालनिर्णयासाठी लेख हवाय. तेव्हा सचिनने सांगितलं हो देईन ना. तेव्हा मला वाटलं होतं की सचिन हा एवढा मोठा माणूस आहे, सेलिब्रिटी आहे, त्याच्या काही अटीतटी असतील म्हणून, पण काहीही कुठली अट आडेवेळे न घेता त्यांनी मला घरी बोलवलं
आणि मी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांना त्यांनी सविस्तरपणे उत्तर दिली. त्याच्यावर मी लेख तयार केला, तो त्यांनी मान्य केला आणि तो आम्ही छापला. हे सगळे आमची पुण्याई आहे, ही कालनिर्णयाची पुण्याई आहे. खरंच. आणि हे कालनिर्णय हे 7 भाषात आणि जवळजवळ 28 आवृत्त्या निघतात. वा. हे जे सगळं करणं आहे, हे आम्ही भाऊ आणि आमची मुलं हे नाही सांभाळत. हे करता करता वरची कुठली तरी शक्ती सांभाळते, असंच मी म्हणेन. कारण एवढं सगळं करणं, मराठी कालनिर्णय जे आहे त्याच्या 4 आवृत्त्या निघतात फक्त मराठीच्या. हा, एक कोल्हापूरची आवृत्ती वेगळी निघते, कोल्हापूर कोकणची आवृत्ती वेगळी आहे, नागपूरची वेगळी आहे, पुण्याची वेगळी आहे आणि मुंबईची वेगळी आहे. ह्या वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या आवृत्त्या आहेत. तिकडे आम्ही त्याप्रमाणे सगळे उत्सव जत्रा वगैरे देतो. हे सगळं करणं जे आहे आणि हे सगळं सांभाळणं जे आहे, हे आमच्या हाताने होतच असं नाही, आमच्या कर्तृत्वाने होतच असं नाही. कुठली तरी शक्ती सांभाळते. आणि ह्या सगळ्यात अत्यंत महत्वाचा भाग जो आहे ना, हा मला सर्व प्रेक्षकांना सांगायला आवडेल, तो म्हणजे वसुली. एवढा मोठा धंदा करत असताना वसुली करणे हे फार कठीण असतं. परंतु करता करता तो आम्हाला कुठेही याच्यात आम्हाला त्रास झालेला नाही आणि वसुलीत आम्हाला कुठेही दगाफटका अद्याप तरी झालेला नाही. काही बाबतीत होतो, नियमाला अपवाद असतो, जसं काही बाबतीत होतो. म्हणजे उत्तरेकडील जे आमचे काही एजंट आहेत ते कधी कधी पैसे देत नाहीत, कळलं का, काय होतो. पण बाकी जसा मोठा असा आम्हाला दगाफटका कुठे बसलेला नाही देवाच्या कृपेने. त्याच्यासाठी मी करता करवित्याचे आभारच मानेन. नक्कीच. आपण काही अशी नामवंत मंडळी जी तुम्हाला भेटली, त्यांच्या काही अशा आठवणी आहेत की तुम्हाला त्यांनी असं भरभरून प्रेम दिलं किंवा कालनिर्णयाबद्दल भरभरून बोलले? हो, तसे काही प्रसंग आहेत की कालनिर्णय बद्दलचं प्रेम असल्यामुळे त्या भरभरून बोलले सुद्धा. आणि नुसतं ती नामवंत मंडळी नाहीत, तर आम्ही भारतात कुठेही गेलो नाही तर जगात कुठेही गेलो तरी आमचा धंदा जो आहे तो आर्थिक दृष्ट्या एवढा मोठा नाही. आर्थिक आमची जी उलाढाल आहे ती आमची एवढी कुठल्याही मोठ्या धंद्याच्या एवढी नामवंत धंदे एवढी नाही, परंतु आमचं नाव मात्र फार झालेलं आहे. त्यामुळे जगात आम्ही कुठेही गेलो आणि कालनिर्णयवाली साळगावकर म्हणून ओळख करून दिली तर समोर त्याचं वागणंच बदलतं एकदम आणि त्याला एकदम आपले पण वाटतं. आणि मग ते सांगतात आमच्या घरी लहानपणापासून कालनिर्णय आहे, आमची आई पण वापरत होती कालनिर्णय, मी लहानपणापासूनची कालनिर्णय जपून ठेवली आता. हे जे असतं ह्यानी जे आम्हाला समाधान मिळतं त्या पैशाने कुठल्याही आम्हाला मिळणार नाही. हीच आमची कमाई आहे असं मी मानतो. नक्कीच. आता थोडंसं मार्केटिंग, म्हणजे आपला प्रेक्षक वर्ग काही विद्यार्थी पण आहे, तर असा जर आपल्याला ब्रँड स्थापन करायचा असेल आणि त्याचं मार्केटिंग करायचं असेल तर आताच्या काळाच्या अनुरूप, म्हणजे तुम्ही पूर्वीचाही काळ पाहिलेला आहे, पूर्वी कसं एक माणुसकी होती, एकमेकांना आपण मदत करायचो आणि मराठी व्यावसायिकांमध्ये कसं एक एकंदरीत वातावरण असलं पाहिजे हे तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करा. ह्याबाबत मार्गदर्शन करताना मी सांगेन की आमचा म्हणजे वडिलांचा काळ वेगळा होता, आमचा काळ वेगळा आणि आता पुढच्या पिढीचा काळ निश्चितच वेगळा आहे. पुढच्या पिढीच्या काळाला सतत बदल हवे असतात. आमच्या काळात ते सतत बदल तेवढे आवश्यक नव्हते आणि बदल अपेक्षितही नव्हते. परंतु आता नवीन पिढीने धंदा करताना जे नेमकं समोरच्याला काय हवंय हे बघून जर तुम्ही काही कुठलाही आपला उत्पादन मार्केटमध्ये आणलं तर फार योग्य आहे. उगाच कोणतरी सांगतो म्हणून मी हे काढतो असं न करता नीट सर्वे करा. आधी सर्वे केल्याशिवाय कुठलाही प्रॉडक्ट आपला मार्केट करायला जाऊ नका. 4 लोकांनी हे वापरलं आणि कसं आहे हे जाणलं तर त्याचा तुम्हाला निश्चित अंदाज येईल की हे आपण मार्केटमध्ये काढताना काय काय फरक हवेत. एक मालवणचे गृहस्थ आहेत, मी ते आता मुंबईला आहेत, त्यांनी कोकम सरबत काढलं आणि ते माझ्याकडे आले, हे कसं काढायचं काय काढायचं हे करा. तेव्हा त्याचं पॅकेजिंग कसं हवं पासून ते मार्केटिंग मध्ये काय करावं लागेल याबाबत मी थोडंसं मार्गदर्शन केलं आणि आता त्यांचा फार चांगला व्याप आहे, धंदा चांगला जम बसलेला आहे. परंतु तुमचं पॅकेजिंग आकर्षक हवं, नुसतं नाही तर आतला पदार्थ किंवा जो उत्पादन आहे तेही दर्जेदार हवं. जर तुमचं उत्पादन दर्जेदार असेल तर तुम्हाला काहीही मरण नाही. परंतु उत्पादन दर्जेदार न करता नुसतंच आकर्षक पॅकेजिंगवर आणि जाहिरातीवर तुम्ही खपवायला बघितलात माल तर तुम्ही जास्त काळ टिकणार नाही. परंतु तुमचं उत्पादन जर अतिशय उत्कृष्ट दर्जाचं असेल तर काही काळ लागेल
नो डाऊट. हो. परंतु एकदा का तुम्ही जम बसवलात की तुमचं नाव मग कायम ते ग्राहक घेत राहणार आणि तुमचं उत्पादन पदार्थ प्रकाशन घेत राहणार. तेव्हा तुम्ही दर्जा हा सातत्याने ठेवायचा प्रयत्न करा. हा. जर दर्जा ठेवलात तर तुम्हाला मरण नाही. वा. एवढंच मी सांगेन. नक्कीच. आणि आता तुमच्या माध्यमातून आम्हाला कालनिर्णयचे भावी प्रोजेक्ट्स काय आहेत, म्हणजे भावी काय संकल्पना तुमच्याकडून आम्हाला वाचायला मिळणार आहे त्याविषयी थोडंसं सांगा. आणि ई कालनिर्णय त्याविषयी थोडंसं सांगा. आम्ही बरं झालं हे विचारलं. हा. कालनिर्णयचा ॲप आहे हा. आणि कालनिर्णयचा ॲपचं डाउनलोड हा जवळपास 1.25 कोटीच्या वर आहे. वा. 1.25 कोटीच्या वर लोक कालनिर्णय मोबाईलवर वापरतात. आणि प्रत्येक घराघरात तसं जसं कालनिर्णय आहे तसं प्रत्येक मोबाईलमध्ये जवळपास मराठी माणसांच्या म्हणा, गुजराती म्हणा, कालनिर्णय आहेच. वा. त्याचप्रमाणे आपण गणेश चतुर्थीसाठी च्या माध्यमातून हा. पूजा दिलेली आहे. वा. जर तुम्हाला गुरुजी मिळण्यात अडचणी असतील तर त्या ॲप वापरून तुम्ही पूजा करू शकता. आता आमचे पुढचे जे प्रकल्प आहेत त्यात आम्ही असंच ग्राहकांना उपयुक्त असं काय आहे हे ॲपद्वारे कसं देता येईल आणि त्याचा उपयोग कसा होईल हे फार चांगल्या रीतीने बघणार आहोत. आणि नवीन पिढी आलेली आहे. माझा मुलगा ॲप बघतो, कळलं का, पुतणी काही कामं बघते, साईट बघते, वेबसाईट बघते. तर त्यानुसार जास्तीत जास्त उपयुक्त डिजिटल मार्केटिंग आणि डिजिटलला आता सध्या जास्त स्कोप आहे. तेव्हा डिजिटलच्या दृष्टीने जे काही करता येईल ही आता आमची नवी पिढी बघते आहे आणि त्याच्यात ती फार कार्यरत आहे. तुम्हाला लवकरच काही त्याच्यात काही बदल दिसतील आणि नवीन नवीन कालनिर्णयाच्या काही गोष्टी तुम्हाला दिसतील. जसं आम्ही काही ज्योतिष आणि भविष्य हे पण आम्ही साईटवरनं सांगणं जे आहे त्याच्यात पण केलंय. कुंडली पण काढून देतो आम्ही तसं. तर तसंच इतरही काही बाबी आम्ही हळूहळू मार्केटमध्ये आणणार आहोत आणि ह्या आलेल्या आपल्याला लवकरच काही काळात दिसून येईल. कारण वधूवर यांची पण कुंडली म्हणजे बघणं. हो, वधूवर मिलन जे आहे ते आता काय झालंय, मार्केटमध्ये बरेच लोक आहेत. तर कालनिर्णय वेगळ्या दृष्टीने कुठल्या काय हे करणार ह्याच्यावर आमचा रिसर्च चालू आहे की वेगळ्या दृष्टीने आपण गुणमेलन कसं काय करू शकतो. कारण आता जे गुणमेलन मार्केटमध्ये आहे हे फारच प्राथमिक स्वरूपाचं आहे. तर ते सखोल स्वरूपाचं कसं असावं यासाठी सुद्धा आम्ही काही अभ्यास करतो. आणि तो पण ते करताना काही टेस्टिंग करावं लागतं. जसं मी म्हणालो दर्जेदार गोष्टी, तसं आमचं काही टेस्टिंग सुरू आहे. त्यानुसार आमचं काही सगळे आमचे टेस्टिंग झाले आणि योग्य वेळ आली की आम्ही निश्चितच त्याचं मार्केटिंग सुरू करू. म्हणजे अगदी कागदापासून म्हणजे कागद निवडण्यापासून ते सगळी रंगसंगती, ते प्रत्येक महिन्याचे कलर, असं ते छान असं सुबक सुंदर आखीव रेखीव असं ते कालनिर्णय असतं. आणि मला तर म्हणजे सगळ्यांनाच लहानपणापासून आम्हाला आवडतं. आमच्या प्रत्येक घरातल्या भिंतीवर ते असतं आणि जसं आणि देवाच्या बाजूला असतं. म्हणजे जिथे आपलं म्हणजे देवघर असतं आणि देवाची प्रतिमा असते त्याच्याच बाजूला कालनिर्णय. इतकं आमचं प्रेम आहे कालनिर्णयावर. तुमच्या सगळ्या भावी प्रोजेक्ट्सना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि आज सर तुम्ही दिवाळी विशेष कार्यक्रमात सहभागी झालात, खास लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आलात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तुम्हालाही श्री सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना आहे की तुम्हाला उत्तम असं आयुष्य आरोग्य लाभू दे, ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. मनपूर्वक धन्यवाद. मला इथे बोलवलं, बोलायची संधी दिलीत आणि कालनिर्णय साळगावकर कुटुंबियाबद्दल ऐकून घेतलं, दाखवलं, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आज आपण दिवाळी विशेष लक्ष्मीपूजन कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं होतं कालनिर्णयाचे संचालक श्री जयेंद्र साळगावकर सर यांना. पुन्हा एका नवीन कार्यक्रमात भेटूया. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. धन्यवाद.